नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जे मॅडम सरळ तारिणीच्या घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी आता पद्मिनी काकूंचे पाहुणेसुद्धा आलेले असतात, मित्रमैत्रिणी आलेले असतात. ते आल्यानंतर आता तेथे पद्मिनी काकू त्यांना म्हणतात की तुम्ही इथे कसे का का आलात असं विचारतात. त्यानंतर जे म्हणते की सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार, फक्त तुम्ही थोडा वेळ काहीतरी वेट करा असं बोलत असतो. त्यानंतर निशी म्हणते की युवराज खांडेकरला आम्ही बघण्यासाठी आलेलो आहेत असं त्या ठिकाणी जे मॅडम म्हणत असतात. त्यानंतर निशी म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आलात, युवराज खांडेकर हा माझा नवरा आहे असं बोलत असते. त्यानंतर म्हणते की युवराजने काय केलं आहे का असं बोलत असते आणि तुम्ही डायरेक्टच आमच्या घरात का आला आहात असं या प्रश्नाचं तिला उत्तर विचारत असते. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की युवराजला, युवराज तूच आहेस का, ये असा बाहेर आहे. मात्र युवराजला आता जे मॅडमला बघून युवराज लपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जे मॅडम म्हणतात की काही लपू नको, तू बाहेर आहे असं सर्वांसमोर इथे ये असं बोलत असतात आणि ते दोघे त्या ठिकाणी हात मिळवणी करत असतात. त्यानंतर मात्र युवराजने जे मॅडमसोबत हात मिळवल्यानंतर जे मॅडम तो हात सॅनिटायझरने धुवून टाकतात. त्यानंतर जे मॅडम युवराजला म्हणतात की तुमच्या खूप मोठेपर्यंत लांबपर्यंत ओळखी असतील ना. त्यानंतर युवराज म्हणतो की मॅडम तुम्ही मला काय म्हणतात हे समजत नाही. मॅडम म्हणतात अरे इकडं तर ये असं जवळ बोलून त्याला इकडे आजूबाजूला घेतात आणि त्यानंतर मोबाईलमधला एक फोटो दाखवतात आणि म्हणतात की याला ओळखतोस का. त्यानंतर युवराज आता गुलाबचा फोटो बघितल्यानंतर युवराजला तर सर्व काही माहीत असतं की गुलाबच आपला मित्र आहे. मात्र तो त्या मॅडमला काही न बोलता तिथंच तसा स्तब्धपणे उभं राहतो. त्यानंतर पद्मिनी म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही माझ्या मुलाला असे उलटसुलट काही प्रश्न विचारू नका आणि याचा त्याला खूपच त्रास होत आहे असं, आणि तुम्ही एवढ्या जोरात आवाजात माझ्या मुलाला बोलू नका असं पद्मिनी बोलत असते. त्यानंतर आता मॅडम म्हणतात की तुला जर एवढा जर त्रास होत असेल तर तू आज जा, इथं कशाला थांबली आहेस असं त्या सरळ पद्मिनीला ते सांगून देतात. त्यानंतर आता युवराजला पुन्हा एकदा तो मोबाईलमधला फोटो दाखवतात आणि विचारतात. त्यानंतर ते मॅडम पद्मिनीला म्हणतात की पुढचे 10 मिनिटं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तू काही मधामध्ये बोलायचं नाही. आई असशील म्हणून तुला तुझ्या मुलाचा पुळका असेल, मात्र आता मी जे बोलेल तेच करेल असं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता युवराजला पुन्हा एकदा मॅडम जे मॅडम त्यांच्या मोबाईलमधला गुलाबचा फोटो पुन्हा एकदा युवराजला दाखवत असतात. त्यानंतर आता केदार दयाकाकांच्या खोलीमध्ये गेलेले असतं. दयाकाकांना तो बाहेर घेऊन येतो. त्यानंतर दयाकाका म्हणतात की हे सर्व काय प्रकार चालू आहे. मात्र आता जे मॅडम दयाकाकांना बघताच त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि नमस्कार करतात आणि म्हणतात की खांडेकर तुम्ही तर भले माणसं, आम्ही तुमच्याच घरी आलेलो आहोत, मात्र तुम्ही आता हल्ली खूप आजारी असतात ना असं आता दयाकाकांना वाटतं की यांना कसं माहीत झालं की मी आजारी असतो ते. त्यानंतर दयाकाका म्हणतात की तुम्हाला कसं काय माहीत. त्यानंतर ते म्हणतात की फक्त न्यूज चॅनलवाले ठेवतात का, आम्ही पोलीसवाल्या पण अशा बातम्या ठेवत असतो आणि घरातल्या सर्वांची नावे ते जे मॅडम त्यांना सांगत असते. मात्र हे सर्वांची नावं सांगितल्यावर आता घरातले खूपच त्यांना वाटतं की ही मॅडम खूपच चालू आहे, यांना एवढं कसं काय माहिती झालेलं आहे असं समजतं. मात्र आता हे करत असताना त्यानंतर आता युवराजला पुन्हा एकदा जे मॅडम म्हणतात की या मोबाईलमधला तू आता फोटो ओळख, म्हणजे जसं तुझ्या घरच्यांची नावं ओळखले तसं तू हा मोबाईलमधला फोटो कोणाचा आहे ते ओळख असं युवराजला सांगत असतो. मात्र युवराज ओळखीचा असून सुद्धा तो नाटक करत असतो की नाही म्हणून सांगत असतो. मात्र जे मॅडम म्हणतात की याच्यासाठी पाणी आणा आणि नंतर कोणतरी लवकरात लवकर पाणी घेऊन या आणि यानं पाणी पिल्याशिवाय याला फोटो हा ओळखू येणार नाही असं मॅडम म्हणत असतात. त्यानंतर तेवढा तिथे तारिणी असते. तारिणी ते हातामधला ग्लास पाण्याचा घेऊन तिकडे येते, जे मॅडमला देते. मात्र मॅडम म्हणतात की हा पाणी माझ्यासाठी नाही पाहिजे, या युवराजसाठी पाहिजे, या युवराजला पाणी द्या असं ती बोलते. नंतर जे मॅडम युवराजच्या हातात पाण्याचा ग्लास देतात आणि म्हणतात की पाणी घे, हे पे पाणी. त्यानंतर युवराज म्हणतो की मला पाणी नाही प्यायचं आणि जे मॅडम आता जोरात आवाजात बोलतात की पे, तुला पाणी प्यायचं आहे असं बोलतात आणि आता युवराजला बळजबरी ते पाणी प्यायला लावतात. त्यानंतर पाणी पिल्यानंतर युवराजच्या हातात ते ग्लास घेतात. मात्र इकडे केदार आणि तारिणी इकडे आपसात बोलत असतात. जे मॅडम म्हणतात की तुमच्याकडे पण मी येणार आहे, अशी आपसात तुम्ही फुसफुस काही करू नका असं बोलत असते. त्यानंतर आता युवराजला पुन्हा वापस एकदा जे मॅडम त्या ठिकाणी तो फोटो दाखवतात. युवराजला म्हणतात की युवराज याला ओळख, आता तरी तू पाणी पिलंस, आता तरी ओळखून दाखव असं बोलतात. त्या युवराज म्हणतो की मला अद्यापही याचा हे कोण आहे ते माहीत नाही. मात्र असं बोलल्यानंतर आता जे मॅडमचा पुन्हा त्याच्या हातामध्ये जे पण पाणी उरलेलं असतं त्याच्या तोंडावर फेकून मारतात आणि युवराजच्या तोंडावर पाणी फेकून मारल्यानंतर युवराज म्हणतो की हे काय करायला तुम्ही, आणि युवराजची आई आता त्या ठिकाणी खूपच चिडलेली असते आणि युवराजची आई म्हणते की हे तुम्हाला शोभा देते का, तुम्ही काय करत आहेत माझ्या युवराजसोबत, हे काही चांगलं नाही असं बोलत असतात. त्यानंतर आता युवराज म्हणतो की खरंच मला आठवत नाही काही. त्यानंतर मॅडम म्हणतात
की तुला आठवावंच लागेल आणि तुला आठवल्याशिवाय मी इथून जाणार सुद्धा नाही असं बोलत असते. मात्र आता त्या ठिकाणी पद्मिनी मॅडम म्हणतात की त्यानंतर युवराज म्हणतो की मी भेटलो असेल हिला कधी याल ना कधीतरी, मात्र मला काही ते आता आठवत नाही. एवढे मीटिंग असतात MMS मध्ये, आता कोणी ना कोणी कुठं ना कुठं नवीन नवीन येत असतात आणि सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवण्यासारखे नसतात असं तो बोलत असतो. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की तू याला कधीतरी भेटत होता की रेग्युलर भेटत होता असं ते बोलत असतात. त्यानंतर तिथे पद्मिनी काकू म्हणते हे बघा तुम्ही माझ्यासोबत असं माझ्या मुलासोबत असं वागू नका. त्यानंतर मॅडम म्हणतात की मी आणखीन वाईट वागणं कुठं चालूच केलं नाही ना, मी फक्त आता प्रेमाने बोलते. मला यानंतरच्या खूप साऱ्या पद्धती त्याच्याकडून बोलून घेण्याच्या त्या येतात आणि त्या मी करू पण शकते असं बोलत असते. त्यानंतर तिथे दया काका मधातच म्हणतात की हे बघा तुम्ही असं नका करू, मला कळू द्या पहिल्यांदा काय झालेलं आहे, काय परिस्थिती त्याने क्रिएट केलेली आहे, त्यानंतरच तुम्ही त्याच्यासोबत काय पण वर्तव करायचं ते करा असं दया काका म्हणत असतात. पहिले मला काय आहे ते समजून सांगा असं बोलत असतात. आता इकडे जे मॅडम दया काकांना बोलण्यासाठी दया काकाकडे गेलेले असते. त्यानंतर आता जे मॅडम दया काकांना सांगते की हे बघा या मोबाईलमधला फोटो दाखवते आणि म्हणते की हा खूप मोठा गुंडा आहे, तो एका रेप प्रॅक्टिसमध्ये अटक झाला होता आणि या गुंडासोबत तुमच्या युवराजचे संबंध आहेत आणि तेच आम्ही युवराजला विचारण्यासाठी येथे आलेलो आहेत. मात्र युवराज काही तोंडातून आपले शब्दही फोडत नाहीत असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व ऐकताना जे पण आता पद्मिनी काकूच्या मैत्रिणी घरी आलेल्या असतात ते आपापसात बोलायला लागतात की आता तर याची ही पद्मिनी खूप तारीफ करत होते, मात्र यानं तर खूप मोठे कांड करून बसलेलं आहे असं ते बोलत असते. आणि आता हे सांगत असताना तिथे पद्मिनी म्हणते की त्यांना घरातून म्हणते की हे काहीतरी पोलिसांना आता खूप संशय झालेला आहे, युवराजबद्दल गलतफहमी झाली आहे, आता तुम्ही यानंतर आपण भेटूया असं बोलत असते आणि पद्मिनी त्यांच्या जे बी पाहुणे असतात त्यांना काढून देते. त्यानंतर आता इकडे जे मॅडम म्हणतात की जे पण पाहुणे होते ते निघून गेले आहेत, आता सर्व काही घरातलेच मेंबर आहेत ना, आता तरी तू याला ओळख आणि सांग हे कोण आहे तो आणि याचा तुझा काय संबंध आहे असं जे मॅडम विचारत असतात. त्यानंतर आता पद्मिनी जे मॅडमला म्हणते की तुम्ही जे काही सर्व नाटक चालू आहे यामध्ये तुम्हाला काय पुरावा आहे का आणि या पुराव्याशिवाय तुम्ही आमच्या युवराजला कसं काय असं बोलू शकता असं पद्मिनी विचारते. त्यानंतर आता जे मॅडम म्हणते की तुला पुरावा पाहिजे तर हे घे पुरावा. त्यानंतर आता ज्या पण तेथे गुन्हेगाराचा फोटो असलेला असतो त्यानंतर त्याचा फोटो दाखवतात आणि घरातल्या प्रत्येकाला विचारतात की हा फोटो तुम्ही ओळखला आहे का, बघितला आहे का. त्यानंतर आता इकडे पद्मिनी काकू नाही म्हणते, निशीला विचारते. निशी म्हणते हा माझा नवरा असल्यामुळे मी त्याची बाजू घेणार असं नाही ना, तर तो मला सर्व गोष्टी सांगतो आणि नाही म्हणतो. ती पण त्या ठिकाणी निशी पण नाही म्हणते. काकूंना विचारलं तर काकू पण नाही म्हणते. त्यानंतर आता इकडे दया काकांकडे ते फोटो दाखवतात. दया काका म्हणतात की नाही याला मी कुठंच पाहिलं नाही, युवराज बरोबर बी पाहिलं नाही आणि कुठंच पाहिलं नाही. त्यानंतर आता इकडे केदारला पण विचारलं जातं, मात्र केदार पण आता तिथे नाही म्हणलं जातं. त्यानंतर आता शेवटी बारी असते तारिणीवर. तारिणीला तो फोटो दाखवतो, मात्र तारिणीने युवराज सोबत त्याला पाहिलेलं असतं कारण की त्याच्या रूममध्ये तारिणीने त्याला पाहिलेलं असतं आणि तो खूप मोठा गुलाब नावाचा खूप मोठा गुन्हेगार असतो कारण की तारिणीच्याच कस्टडीमध्ये तो राहिलेला असतो आणि गुलाबने जे पण तारिणीला गोष्टी सांगितलेल्या असतात त्या आता तारिणीला आठवायला लागतात. मात्र युवराज आणि पद्मिनी काकू तारिणीला इशारे करतात की नाही म्हण अशी इशारे करत असतात. मात्र तारिणीला वाटतं की आता आपण काय करावं. मात्र तारिणीची जे पण आई वसुंधरा बेळसरे असते यांना मारण्याला जो पण गुलाब आहे तो म्हटलेला असतो हा मी तर फक्त एक प्यादा आहे, माझ्या मागे खूप मोठे लीडर आहेत आणि ते आज पण आझाद फिरत आहेत, हे तारिणीला शब्द आठवायला लागतात. मात्र आता तारिणीचं नाव घेणार का असं तो त्या ठिकाणी युवराजला वाटायला लागतं आणि त्यानंतर आता तारिणीला वाटतं की आपल्या घरच्यांपेक्षा आपलं कर्तव्य हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की हो मी याला बघितलं आहे, युवराजच्या खोलीमध्ये बघितलं आहे. जे मॅडम म्हणतात की घ्या तो माझा तुम्हाला जे पुरावा होता तो पुरावा आता भेटला आहे आणि आता मी युवराजला कस्टडीमध्ये घेणार आहे असं बोलत असते.